धुळे शहरातील देवपूर परिसरात सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय धुळेने शासकीय जमिनीवर केले अतिक्रमण, संस्था चालकाचा जागेवर डोळा। याबाबत वृत्त असे की धुळे देवपूर येथील सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय धुळेची जमीन ही 9 हेक्टर जागा म्हणजेच 22 एकर भाडे तत्वावर दिलेली असताना अटी शर्ती दिलेल्या असताना देखील सन 2002 मध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये शर्तभंग झाल्याने जप्त करण्यात आली होती। परंतु देवपूर तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार यांनी नवीन शर्त व सरकार नाव कमी केले होते। सन 2006 ला तसेच 1 रुपया न भरता फुकटात सदर जागा हडप केल्या असल्याचा आरोप या ठिकाणी धुळे प्रथम महापौर भगवान बापूजी करंकाळ व सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे। तर गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी प्रथम महापौर भगवान करंकाळ त्यांचे सहकारी सामाजिक कार्यकर्ते हे वेळोवेळी निवेदन देऊन सदर जागा शासनाची असताना शासनाने कर आकारून सदर जागा ताब्यात घ्यावी अशी मागणी केली आहे। तर माननीय जिल्हाधिकारी यांच्या वतीने प्रांताधिकारी यांनी चौकशी करावी असे अनेक पत्र स्मरणपत्र देखील देण्यात आले। आज देखील 24/9/2024 रोजी माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र पापड़कर यांना सदर याबाबत निवेदन दिले व या संदर्भात आपण चौकशी करावी अशी मागणी देखील या ठिकाणी निवेदनातून करण्यात आली। तर सदर 500 ते 700 कोटींची जागा कुठलाही 1 रुपया नजराना पट न भरता सातपुडा शिक्षण मंडळाने त्याच्या नावावर सिटी सर्वे उतारा करून 94,000 चौरस मीटर उतारा हा आजही दिसत असल्याचं या ठिकाणी निवेदनातून सांगण्यात आले। तर याबाबत जिल्हाधिकारी यांनी ताबडतोब याची दखल घेऊन चौकशी करून शासकीय जमीन जप्त करावी अशी मागणी या ठिकाणी प्रथम महापौर भगवान बापूजी करंकाळ यांनी केली आहे। तर यावेळी प्रथम महापौर भगवान बापूजी करंकाळ, YL जाधव, दिलीप वाघ, बापू चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते। एक मिनिट या जाऊ, सगळे उभे राहून बस। नवीन शर्तीची जमीन करोड रुपये सरकारचा नजराना न भरता त्यांचं नाव लावून टाकलंय। पेशी उतारा पण आहे निवेदनाच्या मागे आणि एक 5 एकर जमीन अतिक्रमण करून टाकली। सगळे टेकडे फोडून तिथे स्वतःचे बंगले थाटले। त्याच्यात लक्ष घाला 2006 पासून हे सगळं विषय चालू आहे। 2006 पासून हो नाही, म्हणजे त्याचा विषय असा आहे, विषय 2002 ला माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी जप्त केली होती, 6 कब्जावर दिलेली होती भाडे, आणि मग जप्त केल्यानंतर ते माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या विरुद्ध नाशिक आयुक्त आम्ही शिवसेनेचा पहिला महापौर भगवान करंकाळ आज 24/9/24 ला आम्ही नूतन कलेक्टर साहेबांना भेटलो। जे नवीनच धुळ्याचा पदभार ज्यांनी स्वीकारला, आमची अनेक वर्षापासून मागणी आहे। दिलीप भिका वाघ पत्रकार आणि कैलास गर्दे हे दोन्ही पत्रकारांनी हा विषय उचललेला आहे। धुळे देवपूर येथील सातपुडा शिक्षण प्रसारक संस्था यांना शासनाने 9 हेक्टर जागा 22 एकर जमीन दिलेली आहे। त्या जमिनीमध्ये शासनाचा कुठलाही नजराना न भरता सरकारचं नाव कमी करून त्यांचं नाव लावून घेतलेलं आहे। करोडो रुपयाची शासनाची फसवणूक केलेली आहे। 22 एकर जमिनीवर हा ग्रस्त न थांबता आणखी 4 एकर जमीन नगावबारीची टेकडी फोडून 4 एकरमध्ये स्वतःचे शिक्षण संस्थेसाठी दिलेल्या जमिनीवर स्वतःचे बंगले थाटले। तिथं 3 बंगले, एक 400-500 करोड रुपयाचा घोटाळा हा आहे आणि शासनाचे कमीत कमी 15 ते 20 कोटी रुपये नजराना याची बी फसवणूक केलेली आहे। शासनाची बी फसवणूक आणि स्वतःचं नाव वैयक्तिक करून ते जमीन हडपण्याचा प्रकार आहे। हा जो परिवार आहे हा कायम राहणारा नंदुरबार जिल्ह्याचा, यांनी शहाद्याला बी अशा शासकीय जमिनी शिक्षण संस्थेच्या नावावर हडप केलेले आहे आणि धुळ्यामध्ये बी तेच कारण चालू आहे। आम्ही आज कलेक्टर साहेबांना हे सगळं निवेदन दिलं। माझ्यासोबत सन्माननीय पत्रकार, सन्माननीय कलेक्टर साहेब आणि आमचे सहकारी मित्रांबरोबर निवेदन दिलेले। कलेक्टर साहेबांनी अत्यंत बारकाईने हे सगळं बघून चौकशी लावून नोंदी रद्द करण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। धन्यवाद।